ओसंडून वाहणारी नदी कधी कधी अडते आणि एकेका थेंबासाठी ती सुद्धा कधी कधी रखडते। पैसा आपल्याला सगळं काही देऊन जाऊ शकतो, पण पैसा म्हणजे सगळं नाही। याबद्दल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एकदा काय होतं की एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याने उंट खरेदी केलेलं असतं। उंट खरेदी केल्यानंतर जेव्हा तो उंट घरी घेऊन येतो आणि तो त्याच्या सेवकाला सांगतो की मी नवीन उंट आणलेला आहे, त्याची थोडीशी साफसफाई करून घे। तेव्हा त्याच्या पाठीवरती असणारं जे झूल असतं ते त्या उंटाच्या पाठीवरची झूल तो काढतो आणि त्याला एक रेशमी अशी छोटीशी पोटली त्याला सापडते आणि त्या थैलीमध्ये ना काही हिरे असतात। जेव्हा सेवक ही गोष्ट बघतो तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो आणि तो मालकाकडे जातो आणि तो म्हणतो की तुम्ही ना फक्त उंटच नाही आणलेला, तो उंटासोबत खूप संपत्ती घेऊन आलेला। त्या व्यक्तीला काही कळत नाही। हो, मालक म्हणतो नेमकं काय बोलतोयस तू? तरी तो म्हणतो की बघा, ह्या उंटाच्या झुलेवरती मला या ठिकाणी एक थैली सापडली आणि त्याच्यामध्ये खूप सगळे हिरे। मालक म्हणतोय नको नको, इकडे घेऊन ये, कारण मला ते ज्याच्याकडून मी उंट घेतला हे त्याचेच असणार आहे, त्याने हे मला परत नेऊन द्यायचे। सेवकाला आश्चर्य वाटतं, काय मूर्ख माणूस आहे हा, आयती आलेली लक्ष्मी किंवा आयती आलेली संपत्ती हा लाथाडतोय। पण ती व्यक्ती म्हणते नाही, जे आपलं नाही आहे ते आपण ठेवून घ्यायचं नाही आणि तो जातो सुद्धा त्या व्यक्तीला ते परत करण्यासाठी। खूप शोधल्यानंतर तो जो उंट असतो त्या उंटाचा खरा मालक सापडतो आणि ती व्यक्ती म्हणते की तुम्ही काहीतरी शोधताय असं मला जाणवते, तुम्ही बहुतेक हे शोधताय। म्हणून तो त्याच्या हातामध्ये ती हिऱ्यांची थैली ठेवतो। ते बघितल्यानंतर त्याला खूप आश्चर्य वाटतं की अरे हो, मी हेच तर शोधत होतो, किती भले आहात तुम्ही आणि किती चांगले आहात। मी तुम्हाला जो उंट विकला त्याच्यावरती चुकून ही थैली आली त्या झुलेसोबत आणि तुम्ही मला प्रामाणिकपणे परत दिलीत। तर एक काम करा, या थैलीतली म्हणजे हिरा तुम्हाला आवडतोय तो तुम्ही घ्या। त्यावेळी ती व्यक्ती म्हणते की मला याची काही गरज नाही, कारण ऑलरेडी मी यातले 2 घेतलेत, कारण ऑलरेडी माझ्याकडे 2 आहेत हिरे। त्या व्यक्तीला क्षणभर राग येतो, ज्याचे हिरे असतात ते म्हणतो अरे माझ्या परवानगीशिवाय घेतली, कारण तो हा घे म्हणण्या आधी याची असणारी रिॲक्शन आणि मग माझ्याकडे ऑलरेडी आहेत हे म्हटल्यानंतरची त्याची रिॲक्शन खूप वेगळी असते। पण तरीही तो रागावरती नियंत्रण ठेवतो आणि म्हणतो नको, तुम्ही घ्या। पण तुम्ही घेतले ते हिरे हे यातलेच आहेत का वेगळे? तो म्हणतो की मला यातलेही नाहीत किंवा माझ्याजवळचे नाहीत, पण माझे स्वतःचे 2 हिरे असे आहेत की तो म्हणजे प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान। हे 2 हिरे या ठिकाणी मला या सगळ्या हिऱ्यांपेक्षा सुद्धा जास्त मोलाचे आणि महत्त्वाचे वाटतात। गोष्ट छोटीशी आहे पण बोध खूप मोठा आहे की मी मगाशी म्हणाले तसं पैसा आपल्याला बऱ्याच गोष्टी देऊ शकतो, पण पैसा आपल्याला सर्व काही गोष्टी नाही देऊ शकत। आणि सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा, आत्मविश्वास या गोष्टी कुठेही बाहेर विकत मिळत नाहीत, त्या आपसुकच आपल्यामध्येच तयार व्हावे लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याकडे सचोटी असणं खूप महत्त्वाचं आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओसंडून वाहणारी नदी ही कधी कधी रखडते आणि थेंबा थेंबासाठी तीही झगडते। पैसा आपल्याला बरंच काही देऊन जाऊ शकतो, पण पैसा म्हणजे सगळं नाही। याबद्दल आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे।